एव्हरीवन, मी सुषमा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एक खूप मस्त हेअर ऑइलची रेमेडी बघणार आहोत। त्याच्याने जर तुम्हाला स्प्लिट एंड्स असतील किंवा तुम्हाला हेअर फॉल होत असेल, तुमचे केस खूप रफ असतील, ड्राय असतील, सिल्की दिसत नसतील, स्मूथ नसतील, तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींसाठी हेल्प होईल अशी एक मस्त रेमेडी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, जी मी स्वतः रोज म्हणजे मी स्वतः नेहमी ट्राय करते। आधी बघू शकता माझे केस काय फार मोठे नाही आहेत, पण हे जेवढे केवढे आहेत त्यांना टिकवण्यासाठी मी काय करते हे मी तुम्हाला आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नॉर्मल आपण जसं ऑइलिंग करतो तसंच आपल्याला ऑइलिंग करायचं आहे, फक्त थोडंसं त्याच्यामध्ये चेंजेस आहेत। एक आपल्याला एसेन्शियल ऑइल टाकायचं आहे त्याच्यामध्ये, जे की आहे रोजमेरी ऑइल, जे तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल आणि ते खरंच खूप 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 हेल्पफुल आहे। फक्त ते एसेन्शियल ऑइल आहे तर तुम्ही बिलकुल पण त्याला असं डायरेक्टली तुमच्या फेसवरती, तुमच्या हेअरवरती अप्लाय नका करू। तर सगळ्यात आधी इकडे मी एका छोट्या पातेल्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं आहे, त्याला आता आपण गरम करून घेऊया। स्लो गॅसवर गरम करायचं आहे। झाकण ठेवून जे कोणतं तेल तुम्ही तुमच्या केसांना लावता ते तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्याला डबल बॉईल व्हायला ठेवून द्यायचं आहे। बिलकुल पण ते खूप गरम नाही करायचं आहे, त्याला कोमट जेवढं तुमच्या हाताला सहन होऊ शकेल तेवढंच त्याला गरम करायचं आहे। आता आपलं तेल छान गरम झालं आहे, आपण गॅस बंद करूया। तुम्ही बघू शकता मी याला अगदी सहज हात लावू शकते, म्हणजे हे फार गरम नाही आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिकचं रोजमेरी ऑइल टाकायचं आहे। तुम्ही कोणत्या पण ब्रँडचं हे रोजमेरी ऑइल घेऊ शकता। मला हे ऑर्गॅनिकचं स्वस्त भेटलं होतं त्यामुळे मग मी हे घेतलं आहे। तुम्ही रिव्ह्यूज बघून तुम्हाला जे चांगलं वाटतं ते तुम्ही घेऊ शकता। आता अगदी 4-5 थेंब आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत। याला छान मिक्स करायचं आहे आणि आपल्याला मस्त केसांना मसाज करून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी आपण हेअर छान कोम करून घेऊया। कोम करून घेतले की आपण जे ऑइल मगाशी बनवलं आहे ते आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि ते आपल्याला पूर्ण स्काल्पवरती छान अप्लाय करायचं आहे। मसाज करत करत थोडंसं अप्लाय करायचं आहे त्याला। आपल्याला पार्टिशन करून 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 त्याला आधी आपण अप्लाय करून घेऊया सगळीकडे। आणि हे ऑइल खरंच खूप जास्त हेल्पफुल आहे। मी हे ॲटलिस्ट वीकमधून 2दा तरी करतेच। मी कधी पण विदाऊट हेअर ऑइलचं हेअर वॉश करणं प्रिफर नाही करत, कारण का त्याच्याने माझे तरी केस ॲटलिस्ट खूप जास्त ड्राय होतात। आता आपल्याला खूप मस्त मसाज करून घ्यायचं आहे। जसं तुम्हाला जमतं तसं 2 मिनटं तुम्ही छान मसाज करा। तुमची स्काल्पला मसाज करून झाली की थोडंसं जे तुमचं केस आहेत वरती त्यांना पण लावून घ्या, म्हणजे तुमची केसांना जर काही स्प्लिट एंड्स वगैरे असतील तर ते सगळे निघून जातील। मस्त मसाज करून झालेला आहे। आपण डायरेक्ट सकाळी केस धुवूया। मी तर नॉर्मल शॅम्पू जो कोणता अवेलेबल असेल तो वापरते। मी एकच शॅम्पू कधीच नाही वापरत, माझ्या केसांना सूट होईल तसं मी शॅम्पू चेंज करते। शॅम्पू झाला की मी एक कंडिशनर घरच्या घरीच ट्राय करते। म्हणजे मी काय करते, एका ग्लासमध्ये 3/4 पर्यंत वॉटर घेते आणि 1/4 त्याच्यामध्ये विनेगर टाकते, त्याला छान मिक्स करते आणि हेअर वॉश करून झाल्याच्या नंतर त्या पाण्याला फक्त तुम्हाला तुमच्या केसांवर टाकायचं आहे। एक जाडा टॉवेल घ्या तुम्ही, ज्या तुम्ही गरम पाण्यामध्ये जरा भिजवून पिळून घ्या आणि जाडा टॉवेल घ्या आणि ते तुम्ही तुमच्या केसांना लावून ठेवा। म्हणजे जे आपण पार्लरमध्ये जाऊन स्टीम इफेक्ट घेतो ना, ते तुम्हाला तुमच्या केसांना त्या टॉवेलच देऊन टाकेल। आणि जर तो टॉवेल थंड झाला, जर एक 5-10 मिनटं झाली की नॉर्मल पाणी तुमच्या केसांवरती टाका। बिलकुल पण हेअर वॉश करायची गरज नाही आहे। नॉर्मल तुम्ही पाणी केसांवरती टाका आणि यू आर रेडी टू गो। हे तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला याचे इफेक्ट कसे वाटले तुम्ही मला नक्कीच सांगा, कारण का मला तरी हे खूप जास्त युजफुल आहे। आणि विनेगर वगैरे आपल्या घरी नेहमी अवेलेबल असतं। रोजमेरी ऑइल तुम्हाला आणावं लागेल आणि ते पण खूप जास्त कॉस्टली नाही आहे। 350-400 रुपीजला एक बॉटल येते आणि ती पण मला वाटतं जर तुम्ही एकदा आणली तर तुम्हाला आरामशीर 4 महिने, 3-4 महिने, कधी कधी तर 6 महिने पण जाऊ शकते। त्यामुळे नक्कीच हे ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं। तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।